कच्चे आहेत का ग? भारी वाटलं. आज एका दिवसात खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत, तेही कधीच म्हणजे काही कंटाळा आलेला नाहीये किंवा काहीच नाहीये. सो माझा व्हिडिओ बघण्यासाठी किंवा या ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही सगळं दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही ऍक्च्युली ट्रिपला आलेलो होतो हे सगळ्यांना माहिती होतं कालच्या ब्लॉगनुसार. सो आजचा दिवस सकाळ एवढी छान गेली, काही विचारूच नका. तर असं वातावरणामध्ये आपलं महिला दिनानिमित्त ना की वुमन्स डे आज, सो एवढा छान वातावरण. सो चला पटकन आवरून येते. आणि आजचा काय असेल तर मी तुम्हाला सांगते, जैन मंदिरामध्ये जायचं आहे, तिथला खूप छान कार्यक्रम आहे, खूप मजा येईल. परत दिवसभरातले तुम्हाला सगळ्या आठवणी मी सांगतेच. नंतर जेवायला जायचं आहे आणि नंतर आपल्याला जायचं आहे आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आपली एक छान सेलिब्रेशन सुद्धा आहे. चला पटकन ही रूम बघून घ्या. पहिला हे टेंट दिलेलं होतं आम्हाला, ह्या टेंटमध्येच आम्ही झोपलेलो होतो. टेंट छान होता, क्लीन होतं, स्वच्छ होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅन वगैरे आहे, त्यामुळे रात्री डास वगैरे काही चावलेले नाही आहेत. सो मस्त अशी झोप झाली, कारण खूपच रात्री वेळ झाल्यामुळे थकलेलो होतो. सो चला पटकन नाश्ता करू आणि ब्लॉग आपला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप मजा मस्ती धमाल खूप म्हणतात ना की एका दिवसात एवढ्या गोष्टी होणं शक्यच नाही असं म्हणतात, पण आज आपलं ते झालेलं आहे. सो स्टे ट्यून. मिसळ आहे, पोहे आहे, काय काय आहे? मिसळ, पोहे, वाव, एवढंच आहे. हा हा पोहे झालं तर पण बास आहे आपलं. कितने 11 साल हुए. हे कच्चे आहेत ना ग? भाजी का? हा तेच ना, पण हे पिकू शकतं ना की नाही? अरे किती ओरडतात. तुम्ही थांबा तिथेच. ए चल आपण जाऊ. आम्ही जाऊ काय? ते आपण जायचं म्हणजे त्यांना जायला बरं. मिसळ पोहे काय विचारूच नका, अप्रतिम होतं. सो ते आम्ही खाल्लो, थोडा वेळ तिथेच गप्पा गोष्टी करत बसलो आणि नंतर 10 वाजता चेकआउट होतं. सो आम्ही तिथून निघालो. रोड थोडासा कच्चा होता, बट खूप म्हणजे असं काही नाही एवढं वाटलं, पण थोडासा कच्चा आहे. मुलांना खरंच खूप मजा आली. आणि मग तिथून आम्ही आता घरी आलो. घरी आल्याला हे ऑलरेडी एक पार्सल आलेलं होतं आणि मला हे खूप म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची. आता मी तुम्हाला ना की ते पूर्ण सेट झाल्यावरच दाखवते, कारण ना की एवढी छान असं आर्टिफिशियली मी मागवलेलं आहे ना. आणि त्याची किंमत पण सांगते, थोडंसं हे कॉस्टली आहे. आता तुम्ही गेस सुद्धा करू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली ना की हे खरंच खूपच कॉस्टली आहे. माझंही धाडस झालं, कारण मला ना की घर सजवायचं आहे म्हणून मी एवढं मोठं धाडस केलेलं आहे. सो बघूच आपण आणि नक्कीच सांगा मला. बरं चला आता ॲक्च्युली आपण आवरलोय आणि आवरलोय म्हणजे आत्ता जस्ट पोहोचलोय. तर एक पार्सल आलं म्हटलं की आमची श्रीषा खूप ॲक्टिव्ह होत असते. सो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की कसं आहे. ह्याला थोडंसं अजून सेट करायचं आहे आणि आता आवरून ना की आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. कारण मंदिरामध्ये ना की 8 मार्चच्या निमित्तानं म्हणजेच आपल्या महिला दिनानिमित्त प्रोग्राम, असा खास प्रोग्राम आयोजित केलेला आहे. सो तिकडे जाऊ. या विषयावरती जास्त चर्चा न करता मला असं वाटतं की मी आज या ठिकाणी तुमच्यात आले मिळाला असता आपल्या मुलींना, आपल्या सुनेला किंवा आपल्या माझ्या सासूबाईंनी प्रत्येक फंक्शनात माझ्या सासूबाईंचं नाव करत असेल काय असेल तर यांनी त्यांना संपर्क केला. त्या मुलांनी त्याला घेऊन गेले, डोळ्याला पट्टी बांधून वगैरे वगैरे कर्नाटकात नेले.
त्याची किडनी चेक केली. त्याच्या किडनीमध्ये मुतखडा असल्यामुळं त्याची किडनी काढली नाही. पण त्याला मुलीचं इंजेक्शन देऊन तामिळनाडूच्या फुटपाथवर नेऊन टाकलेलं आहे. तर आपण जेव्हा यूट्यूब, व्हॉट्सअप, इंटरनेट हे सगळं वापरत असतो तर आपल्याला फिशिंग हा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हल्ली. वेगवेगळे प्रलोभने दाखवली जातात. फ्रेंड रिक्वेस्ट असतात, फेसबुक आहे. आज महिला दिन त्यानिमित्तानं ना की जैन मंदिरामध्ये खरंच खूप छान पद्धतीने असा कार्यक्रम खास करून खरंच मला सांगायचं आहे की महिलांचा सन्मान ना की फक्त एका दिवसापुरता तर खरंच नसतो. महिला म्हणजेच एक ताकद असते, मनात संयम असतं, प्रेम यांचं सुंदर रूप आहे. आणि ती घर सांभाळते, कुटुंबाची काळजी घेते. कितीही अडचणी आल्या तरी ती खरंच हसत पुढे जात असते. कधी आई बनून मायेची सावली देते, तर कधी बहीण म्हणून साथ देते, कधी मुलगी बनून घरात आनंद आणते आणि कधी मैत्रीण बनून ना की प्रत्येक क्षण खास करत असते. महिलांची शक्ती ना की तिच्या धैर्यात आहे, तिच्या स्वप्नामध्ये आहे, कधीही हार न मानण्याच्या तिच्या त्या जिद्दीमध्ये आहे. हे जिवंत उदाहरण मी आता तुम्हाला सांगते, कारण ह्या ज्या आलेल्या होत्या ना तर त्यांनी ना मला खरंच ह्या 12 वर्षाच्या असताना तेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं. सासूबाईंच्या मदतीने किंवा सपोर्टने ह्याने अभ्यास केला, MPSCची एक्झाम दिली. आता ह्या ना की सासू सुद्धा आहेत, म्हणजे सून सासू यांचं रोल कसं मॅनेज करायचं हेही त्याने आम्हाला नक्कीच सांगितलं आणि छोट्या मोठ्या टिप्स सुद्धा दिल्या. सो ते नक्कीच आम्ही फॉलो करू. सो तिथून तो कार्यक्रम झाला आणि नंतरनं तिथून आम्ही निघालो आणि परत आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे. सो त्यासाठी म्हटलं की चला पटकन जाऊन आपण आवरूया. आणि ॲक्च्युली सकाळी पण थोडंसं नाश्ता आपलं बाहेरच झालेलं होतं आणि संध्याकाळी पण आता साहेब मला नाही वाटत की जेवण करू देतील, कारण आज ना आपला दिवस आहे आणि एवढं सगळं धावपळ होतं ना की सकाळी उठल्यापासून ह्या गोष्टी सुरू होत्या. सो मी आणि टिंकुनी की मंदिरात जाऊन आलेलो होतो. नंतर येताना फुलंसुद्धा घेतलेली होती आणि नंतर खास असं मस्त थोडं रिलॅक्समध्ये म्हटलं की पटकन असं पण डिनर करू आणि रात्रीच्या कार्यक्रमाला म्हणजेच आपल्या सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये जाऊ. तिथेही खूप धमाल वगैरे होईलच, कारण ॲक्च्युली नक्की स्वयंपाक करायला खरंच आज वेळ मिळाला नाही आहे. आणि अशा वेळेला ना की थोडंसं आपल्याला स्वतः आपल्या घरांमध्ये म्हणतात ना की नको आज काही बनवू, आज आपण बाहेर जाऊ. सो म्हटलं की चला आपण जाऊच, कारण आपल्या गोष्टीची किंमत आहे आपल्या घरातल्यांना खरंच असते. माझ्या घरी तरी आहेत सगळ्यांना, तर त्यामुळे थोडंसं मला खूप छान सपोर्टसुद्धा मिळतो. सो असं आहे, म्हणून मला एकच सांगायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी पुढे जात राहा, कारण महिला कमजोर कधीच नसते. महिला म्हणजेच ती शक्ती आहे. सर्व महिलांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सगळे म्हणाले स्टार्ट. जसे जसे आले तसं तसं म्हणायचं. हां सगळ्याच्या डायऱ्यासाठी काकू मला हात लावतील, विष म्हटले मग अमृतून कोणतर गेले की मग हिच्या आवडा. जर सगळ्यांना काकूनी विष केलं ना तर मग आईला विष नाही, मग विष म्हटलं की थांबून जायचं, थांबून जायचं. आणि उदाहरण कोणीतरी आमच्यात सगळ्यांनी विष नाहीये ना त्यांना येऊन अमृत करायचं आणि सगळ्यांना विष केलं ना पण होणार नाही ना, कोणतरी म्हणते अमृत म्हणणार जास्तीची पेटवटी होईल. आपण थोड्या वेळ नाही, आपण मॅक्झिमम विष
केलं त्यांनी की मग ज्याला फर्स्ट केलं त्याला सगळ्यांना नाही करू शकत Same, same. पळा, 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 पळा. असं का तुम्हालाच केलं? सोसायटीमध्ये ना की प्रत्येकाने की छोट्या मोठ्या म्हणजे ॲक्च्युली गेमसुद्धा आम्ही खेळू आणि लहानपणीच्या गेम खेळू जेणेकरून ना की सगळे लहानपणीचं आठवण येऊन आपल्याला खूप मजा वाटेल असं. आणि दुसरी गोष्ट अशी केली की सगळ्यांनी गाणी म्हटल्या, त्यामुळे थोडंसं फास्ट मुवमेंट मी मध्ये घेतलेलं आहे. प्रत्येकाने गाणं म्हटलेलं आहे. सो माझी ना की मोबाईलची बॅटरी खरंच खूपच गेलीच, पूर्ण मोबाईलच ऑफ झाला. सो चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि नेक्स्ट ब्लॉग धमाकेदार असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. सो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.